तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता झालेली आहे दुपार. तर मी बनवत आहे दुपारची बघा धपाटे. तर धपाट्यासाठी मी घेतलेलं आहे इथं काकडी, कांदा, लसूण सगळं मिक्स केलेलं आहे. बेसन, जिरे, ओवा, कोथिंबीर सगळं मिक्स करून एकत्र केलेलं आहे. आणि इथं बघा मी असे मस्तपैकी असे धपाटे बनवत आहे. कारण आताच थोडा वेळ झाला आमच्या भाऊजीचा फोन आला होता की मी आलो म्हणे माझ्यासाठी लवकर स्वयंपाक कर. तर म्हणलं आता स्वयंपाक पोळी भाजी तर काय होणार. तर म्हणलं चला आता पटकनी नाही का धपाटेच बनवून घेऊया. तर म्हणून मी आता बघा धपाटे बनवत आहे. आणि मी आता ऊन पण खूप आहे ना, म्हणून मी त्यासाठी बघा ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. हे आंब्याचं पन्ह बनवलेलं आहे, मी आताच बनवले. आणि याच्यामध्ये मी गुळ टाकलंय. गुळामुळे हा थोडासा असा कलर दिसत आहे. आणि थंड होण्यासाठी, कारण गरम होतं ना, कारण मी उकडले होते आंबे कुकरमध्ये. ते गरम असल्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मी बॉटलमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. कारण फ्रीझरमध्ये खूप लवकर थंड होतं. आणि इथं बघा आता माझे धपाटे चालू आहेत. हे बघा मस्त असे भाजलेले आहेत कुरकुरीत. आणि हे बघा इथं पण मी बनवत आहे असे खाली. मी असे कपड्यावरच बनवते, कधी कधी चिटकतात म्हणून मी काय करते कॅरी बॅग पण घेते. कारण कॅरी बॅगला नाही का चिटकत नाही. पण आता माझ्याकडे कॅरी बॅग नाही, कारण सामान पण माझ्याकडे खूप थोडं आहे. त्याच्यामुळे मी ज्या आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करून घेत आहे. तर हे बघा तवा पण खूप टाकलेला आहे आता. आणि पीठ पण आता खूप म्हणजे कसं चिटकून बसत आहे. आणि हो धपाट्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे, बेसन आणि गव्हाचं. हे दोनच पीठ घेतलेले आहेत मी. ज्वारीचं वगैरे काही पीठमध्ये टाकलं नाही मी. दोन मिक्स केलेत मस्त पीठ असे. त्याच्यामुळे याच्यामध्ये नाही का भरपूर चिकटपणा आहे. आणि हा कपडा असल्यामुळे नाही का ह्याला हा असं चिटकून बसत आहे. हे बघा पूर्ण हे असं होत आहे. पुन्हा नाही का मी याला असं इथं पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये हे पूर्ण आता हे चिकटपणा याचा निघून जाते. आणि आपल्याला मस्तपैकी असं वरून असं तेल सोडायचं आहे. कारण आपले धपाटे आता मस्त होतात. हे बघा आता मस्त पैकी मी परतून घेते धपाटे आपले. तर हे बघा मस्त धपाटे परतलेले आहेत. आणि आता मी इथं ग्लासमध्ये, एवढं काही थंड झालेलं नाहीये, पण तरी पण आता हे आहे काळं नमक. थोडंसं टाकून घेत आहे ग्लासमध्ये. काळे नमक टाकल्यामुळे याची चव थोडीशी वेगळी होऊन जाईल. आणि टेस्ट पण खूप चांगला आहे. तुम्ही एकदा ट्राय करून पहा कसं लागत आहे ते. आता फौजींना पण दिलेलं आहे मी कसं झाले ते. आणि आता ते राहिले थोडंसं, मी पण पिऊन पाहते की याची टेस्ट कशी झालेली. खूपच मस्त झालेलं आहे आपलं पन्ह. तर चला आता इथे मी नाही का फौजींना आता भूक लागलेली आहे भरपूर, कारण सकाळी नाश्ता केलेला नाही. आणि ही आमची सकाळची खिचडी थोडीशी राहिलेली सकाळी, म्हणजे मी आताच थोडा वेळ खालीच केली होती. आणि हे आहे दही.
थोडंसं नमक टाकते त्यांना, म्हणजे चवीनुसार. चला मग मैत्रिणींनो, आता मी त्यांना जेवायला देते. ठीक आहे.